पैठण येथे आर्थिक साक्षरता शालेय प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज. एम्पावर फाउंडेशन अंतर्गत व जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक साक्षरता शालेय प्रशिक्षण कार्यक्रम पंचायत समिती पैठण येथे यशस्वीरित्या संपन्न झाला. या प्रशिक्षण कार्यक्रमात 60 पेक्षा अधिक जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री रंगनाथ भाव, विस्तार अधिकारी हे उपस्थित होते. यावेळी माननीय श्री बाळकृष्ण मुळे, साधन व्यक्ती, घटसाधन केंद्र पंचायत समिती पैठण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माननीय श्री राहुल कुसूरकर व माननीय श्री सतीश देवरे, मास्टर ट्रेनर यांनी शिक्षकांना आर्थिक साक्षरतेविषयी सखोल मार्गदर्शन केले. एम्पावर फाउंडेशनच्या वतीने माननीय श्रीमती दीप्ती हजारी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी व माननीय श्री अर्जुन माळगे, प्रकल्प प्रमुख हे प्रमुख उपस्थित होते. तसेच तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून माननीय श्री राहुल कुसूरकर व माननीय श्री सतीश देवरे, मास्टर ट्रेनर यांनी शिक्षकांना आर्थिक साक्षरतेविषयी सखोल मार्गदर्शन केले. एम्पावर फाउंडेशनच्या वती माननीय श्रीमती दीप्ती हजारी, वरिष्ठ कार्यक्रम अधिकारी व माननीय श्री अर्जुन माळगे, प्रकल्प प्रमुख हे प्रमुख उपस्थित होते. नमस्कार, माझं नाव दीप्ती हजारी. आज जे आर्थिक साक्षरता जे प्रशिक्षण कार्यक्रम आहे तो एम्पॉवर इंडियातर्फे आम्ही राबवत आहोत आणि HDFC सिक्युरिटीज हे आमचे पार्टनर ऑर्गनायझेशन आहेत ह्या कार्यक्रमाला पुढे घेऊन जाण्यासाठी. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण शिक्षकांथ्रू विद्यार्थ्यांपर्यंत आर्थिक साक्षरतेतल्या ज्या काही बाबी आहेत ज्या ह्या वयात त्यांना कळाल्या पाहिजेत, जेणेकरून ते पुढील भविष्यासाठी तयार होऊ शकतील, अशा पद्धतीचा कंटेंट ह्यामध्ये आहे. इंटरॅक्टिव्ह सेशन आहे, 2 तासाचा एक सेशन आपण विद्यार्थ्यांसोबत घेणार आहोत. संस्था ही मुंबई बेस्ड आम्ही आहोत. गेल्या 33 वर्षांपासून आम्ही ह्या वेगवेगळ्या विषयांमध्ये कार्यकारी ह्याच्यात काम करत आहोत. सेतू हा आमचा मुख्य कार्यक्रम आहे, ज्याच्यात किशोरवयीन मुलामुलींसोबत आम्ही शाळा आणि समुदाय पातळीवर एक अभ्यासक्रम राबवतो. जे काही 21st सेंचुरी स्किल्स आहेत त्यांच्यासाठी जे विद्यार्थी तयार झाले पाहिजेत त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी त्याच्यामध्ये आम्ही कव्हर केलेल्या आहेत. एक सफल कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये आम्ही टॉयलेट आणि त्याच्याशी रिलेटेड संरक्षण सुविधा आणि स्वच्छता यावर हा कार्यक्रम आहे. एक चाइल्ड सेक्शुअल अब्यूज हा कार्यक्रम आम्ही आत्ता नव्याने सुरू केलेला आहे. आणि हा आर्थिक साक्षरता हा खूप मोठ्या प्रमाणात आम्ही एक्सपान्शनच्या लेवलवर आहोत. यावर्षी हा कार्यक्रम छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुका, धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका, जालना जिल्ह्यामध्ये परतूर तालुका आणि नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यामध्ये आम्ही 40,000 विद्यार्थ्यांचं आम्ही एक ध्येय ठेवून हा कार्यक्रम राबवतो. याशिवाय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हा समन्वयक सौ पुत्रा कांबळे, तसेच तालुका समन्वयक सौ संगीता मॅडम, जिल्हा समन्वयक संदीप साबळे, जिल्हा समन्वयक यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमात माननीय विस्तार अधिकारी यांनी शिक्षकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांना आर्थिक साक्षरता रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांवर असून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत आर्थिक साक्षरतेचा प्रभावी संदेश पोहोचवतील असे प्रतिपादन केले. हा प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला असून भविष्यात विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम व जबाबदार नागरिक घडवण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. आपण पाहत आहे ब्रेकिंग महाराष्ट्र न्यूज.